नमस्कार. आज आपण इयत्ता चौथीचा मराठी विषय पाहणार आहोत. तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. तिरंगा कवितेचा संपूर्ण स्वाध्याय सोडवून दिलेला आहे. तरीही सर्वांनी तो वहीमध्ये लिहून घ्यावा. रिकाम्या जागा भरा. आपले ब्रीद विश्व शांतीचे समतेचे. दुसऱ्या प्रश्नात तुम्हाला कवितेच्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. त्या पूर्ण करून दिलेल्या आहेत. सर्वांनी ही कविता पाठ करावी. हिमालयाची छाती अभेद्य आहे असे कवींनी का म्हणले आहे? हिमालय उंच, मजबूत व अभेद्य असल्यामुळे तो देशाचे रक्षण करतो. म्हणून कवींनी हिमालयाला अभेद्य छाती असे म्हणले. आपण सारे भाऊ भाऊ या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. आपण सर्व भारतीयांनी जात धर्म भाषा यांचा भेद न करता एकमेकांशी प्रेमाने, एकोप्याने व बंधुत्वाने राहावे. तिरंगा बोलू लागला तर व सैनिकांच्या मुलाखतीसाठी प्रश्न तयार करा. यासाठी मी तुम्हाला उदाहरणादाखल उत्तर सोडवून दिलेले आहे. तरीही तुम्ही ह्याचे उत्तर तुमच्या मनाने वेगळे देखील लिहू शकता. शब्दांचा उपयोग करून वाक्य लिहायची आहेत. ऐक्य, आपण सर्वांनी ऐक्याने राहावे. कीर्ती, भारताची कीर्ती जगभर पसरली आहे. छत्र, मोठ्या झाडाचे छत्र आपल्याला सावली देते. आणि अभेद्य, हिमालय हा अभेद्य पर्वत आहे. शब्दकोड्यात लपलेले कवितेतील शब्द शोधून लिहायचे आहेत. भारत, विश्वशांती, शूर, हिमालय, संजीवन आणि कीर्ती हे शब्द त्या शब्दकोड्यातील शोधलेले शब्द आहेत. ते विरुद्धार्थी शब्द शूर, भित्रा, कीर्ती, अपकीर्ती. खालील गटात न बसणारे शब्द ओळखायचे आहेत. पहिला तिरंगा, दुसरा हिमालय, तिसरा मोल आणि चौथा भाऊ. अशा प्रकारे सर्व उत्तरे. भारतातील पर्वतांची माहिती मिळवण्यासाठी शिक्षकांसोबत संवाद साधा. ह्याच्यामध्ये शिक्षकांसोबत विद्यार्थी कसा संवाद साधतील याचा एक नमुना दिलेला आहे. तरीही त्यात बदल करून तुम्ही तुमच्या आवडीने लिहू शकता. यामध्ये देखील भारत माझा देश व स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेमध्ये होणाऱ्या विविध उपक्रमांविषयी वर्गात चर्चा करा हे देखील सोडवून दिले आहे. तुमच्या शाळेत स्वातंत्र्य दिन कसा साजरा होतो हे तुमच्या शब्दात लिहायचे आहे. मी उदाहरणादाखल लिहून दाखवले आहे. सर्वांनी तुमच्याप्रमाणे लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.